चिकली 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 झाली का तुझी तयारी? झाली. सिंदूर ग. माझा लाव माझा. आज काय केस मोकळे सोडत हा बघ इकडं. वरच बांधले आज. हा चल चल. बाबाचा वाजता की चालू पण बरीच ठेवून गेली. तुझा रुमाल घे. घेतला घेतला. घेऊ पण घे. परत माग हा लाईट बंद कर. असं सामान नको ना घ्यायला. नको नको. खेळायचा सुटे पुरी खेळते का? हा माझी इथं बॅग ठेवून चालली. माझी बॅग इथं ठेवून चालली. बॅग ठेवून जाऊन काय करायचं? बघ की. चाल चला. किती वातावरण छान आहे बाहेर. सकाळपासून ये बाहेर 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 पटकन बाहेर. कुलूप लावती घराला. ती काळ उघडत ठेव मम्मी. थोडंसं आज माझं मम्मीकडे काम होतं म्हणून मी आज मम्मीकडे आले होते. तर बघा मम्मीनं पोर्चमध्ये ना एकदम भारी आणि छान अशी सगळीकडे झाडं ठेवली ती, त्याच्यामुळे एकदम भारी वाटतंय. तर म्हणलं चला ते तुम्हाला दाखवूया. आणि ही चाफ्याची फुलं मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण दाखवली होती. एवढी छान आलेली ती ना. आणि असं एकदम छान उन्हात आलं ना बसायला वाटतंय. तिनं असं झाडं ठेवली ती सगळीकडं आणि त्याच्यामुळं. ओवी चला दरवाजा लावा. दरवाजा लावा. ओवीला पण थोडं करमत नव्हतं काल तिकडनं आल्यामुळं. तिला दादाची आठवण येत होती आज, त्याच्यामुळं म्हणलं चल थोड्या वेळ जाऊन येऊया. चला. कसला मिक्सर? नाही चल. शिकले का गाडी? हॅलो गाडी लक्ष टाक. अजिबात सोळा हात घरी असतो. तिने सांजेची वेळ झाली म्हणून म्हटलं दारामध्ये खाली पण जरा झाडू मारून घेऊया. रोज काय इकडे खाली झाडू मारत नाही कारण काय केअर होत नाही, त्याच्यामुळे 2-3 दिवसांना एकदा मारत असते. आता म्हटलं बाहेर छान असा झाडू मारला, दिवस मावळायची वेळ झाली, अगोदर देवाला आरती उदबत्ती करून घेऊया. आणि स्वयंपाकामध्ये तर रोज भाजी काय बनवायचं हा एक मोठा प्रश्न आहे बघा आपल्या पुढं. तुम्हाला पडतो का असा प्रश्न? मला तर ना भाजी काय बनवायची हा एक मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि मला सगळ्याच भाज्या आवडतात तसं, पण नवरोबांना ना वांग्याची भाजी, शेवग्याची शेंग अशा ठराविकच भाज्या आवडतात. आणि मग माझ्या आवडीची केली तर ती मला एकटीलाच खावी लागते. आणि जास्त करून त्यांना आमटी आवडते, सुकी भाजी जास्त करून त्यांना आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी आमटीच बनवत असते. मग आता संध्याकाळी काय बनवायचा हा विचार तर डोक्यात आहेच अजून, पण म्हणलं बनवूया काहीतरी. त्याच्या अगोदर थोडंसं आरती उदबत्ती करूया देवाला. आणि अजून मला कपड्यांच्या घड्या घालायच्या पण बाकी आहेत, पण म्हणलं आरती उदबत्ती अगोदर करून घेऊया. आणि आता मी मम्मीकडे गेली होती तर येताना बघा एवढी छान अशी कळ्या घेऊन आले. म्हणजे उद्या फुलं मला ही उमलतील. हे फुलं आहे ना जास्वंदीचं, एकदम छान उमलतंय आणि एकदम मोठं होतंय. म्हणतात ना बघा जास्वंदीच्या फुलापासून तेल बनवावं, हे तर लगेच आपल्याला रिझल्ट समजतोय बघा. हे बघितलं की समजतंय. ही चिकटपणा किती आहे बघा. हे फुल पाण्यात ठेवलंय तरी सुद्धा एवढ्या जास्त प्रमाणात चिकटपणा याला. हा चिकटपणा आपल्या केसासाठी अतिशय उपयुक्त असतो, त्याच्यामुळे जास्वंदीच्या फुलापासून तेल बनवायचं असं म्हणते. मी पण बनवत होते पण आता काय जमत नाही, पण म्हणलं असं तर चला
आणि मस्तपैकी फुलं तर पाण्यात ठेवले, म्हणलं उद्या छान अशी उमलतील. आणि आता लवकरच आपल्या नागनाथ महाराजांच्या यात्रेला सुरुवात होते. म्हणजे 2 तारखेपासून का काय होते असं मला काय एवढी माहिती नाही, पण हा फोटो मला कुठं भेटलाय माहितीये का, वर्गणी मागायसाठी, यात्रेची वर्गणी मागायसाठी आले होते दादा, तर त्यांनी हा फोटो दिलाय बघा नागनाथ महाराजांचा. तसा मोठा फोटो पण माझ्याकडे आहे, पण हा मी जपून देवघरामध्ये ठेवलाय. म्हणला आपल्या घरी आलाय तर तो असा इकडं तिकडं पडायला नको, आणि दुसरीकडे कुठं जरी ठेवला तर तो पडला जाईल इकडं तिकडं, म्हणून मी देवघरातच ठेवलाय असं छान पैकी इथं, जेणेकरून म्हणलं रोज पूजा पण होईल आणि देवघरामध्ये एकदम सेफ मध्ये पण राहील म्हणून. ओवी आली? ओवी ओळख बर, मी तुला खायला काय देणार आहे गोड गोड असा आता? नाही माहिती? कस काय ग? नाही माहिती? हे बघ काय आहे, खाणार का? आवडतंय का मग? दर घे. तू गेली होती तर ती भरली तशीच होती, त्याच्याकडे मी बघितलं सुद्धा नव्हतं. होय नाही म्हणून. श्लोक दादाला पण दिले, ती माझ्या किचन कट्ट्यावर बघा केवढा सगळा पसारा पडलाय तुम्हाला दिसतोय. अजून मला स्वयंपाक बनवायचा आहे, पण म्हणलं ओवीचा जरा मूड ऑफ आहे आज, म्हणजे तिला सर्दी झाली, त्याच्यामुळे म्हणलं तिला थोडस फ्रेश करूया, म्हणजे सीट सीट असं देऊया. काय तर खा की, घे की काढून, घे घे. लय छान लागतं ती चॉकलेट, मला तर लय आवडायचं ती चॉकलेट. आता सुद्धा आवडतं, पण तू नसल्यामुळे मला खाऊ वाटलं नव्हतं. नटाफटा झाला का? खा एक चॉकलेट. सर्दीमुळे तिला काहीच खाऊ वाटत नाही, सगळं कडू कडू लागतंय आहे का नाही? खावा. कसं आहे? खा. ती टोपण लावून ठेवा व्यवस्थित. ठेवून देते आणि खावा. छान आहे बाळ.